ऑनलाईन जो जुगार चालू आहे त्याचा मोठा हप्ता देखील जात आहे असं देखील पत्र देखील मी 15 दिवसापूर्वी या राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं. त्यांना ते पत्र मिळालं आणि महाराष्ट्रामध्ये ऑनलाईन लॉटरीचा जो जुगार सुरू आहे त्याच्यावर बंदी आणावी. त्या जुगारामध्ये महाराष्ट्रातले तरुण मुलं, नोकरदार मुलं उद्ध्वस्त होत आहेत, त्यांचे कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत. जसं लेडीज बारमुळे हा प्रकार झाल्यामुळे आर पाटील यांनी लेडीज बार बंद केले होते. माझी विनंती होती गृहमंत्र्यांना की ते कारवाई करतील. मोठा हप्ता मंत्रालयात पोलिसांना जातो ही माझी माहिती आहे. ते आकडे माझ्याकडे आहेत. हप्ते कोणाच्या माध्यमातून जातात हे मला माहिती आहे. पण कारवाई झाली नाही. पण काल जेव्हा इलेक्टोरल बॉन्ड्सची यादी जाहीर झाली तेव्हा ज्यांच्याविषयी मी तक्रार केलेला आहे त्या फ्युचर गेमिंगचा जो लॉटरी किंग आहे त्यांनी भारतीय जनता पक्षाला कोट्यावधी रुपये निधी दिल्याचं स्पष्ट झाल्यावरती काय कारवाई होणार. त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या जनतेला, मुलांना, तरुणांना जुगार आणि व्यसनाधीन करून भारतीय जनता पक्ष जर अशा प्रकारे आपले खिसे भरत असेल तर मला असं वाटतं की याचा विचार लोकांनी करावा लागेल. याच्यामध्ये आता महाराष्ट्रात आणि देशात मोठ्या प्रमाणात ड्रग्स येत आहे. आपको मालूम है गुजरात में आता है ड्रग्स, मुंद्रा पोर्ट्स पे आता है, फिर महाराष्ट्र में आता है. अब मुझे डर है कि ये ड्रग्स के व्यापारी जो है बहुत से, उसने भी इलेक्टोरल बॉन्ड्स खरीद कर बीजेपी के खाते में पैसा तो नहीं जमा किया है, इसलिए कार्रवाई नहीं हो रही है. 3 इंजिनचं सरकार आहे, मात्र भाजपच या जुगार पार्टी का बाकीचे पण 2 सरकार आहेत त्याच्यामध्ये. बघा ही भागीदार आहेत सगळे. हे या सरकारला इंजिनच नाही आहे. या सरकारला चाका आहेत ती भ्रष्टाचाराची. जोपर्यंत भ्रष्टाचार जोरात आहे तोपर्यंत हे सरकार चालत राहील. ज्या दिवशी आम्ही या भ्रष्टाचारावरती हल्ला करू, सरकार उद्ध्वस्त करू, त्या दिवशी भाजप आणि जे 2 सहकारी आहेत तेही चालणार नाही. प्राइम मिनिस्टर नरेंद्र मोदी अभी जो है उनका सबसे ज्यादा फोकस साउथ पे हो रहा है. साउथ में उनकी जो है वो अभी विजिट